हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघू मेंडलीव्ज पिरियॉडिक टेबल। तर मेंडलीव्ज पिरियॉडिक टेबलमध्ये 1869 to 1872 मध्ये रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडलीव यांनी एक पिरियॉडिक टेबल डेव्हलप केला। या काळामध्ये त्यावेळेस 63 एलिमेंट्स माहीत झाले होते। पूर्ण 63 एलिमेंट्स हे माहीत झाले होते आणि यांनी सुद्धा जो आपण पहिले डोबेरानर स्ट्राइड्स आणि न्यूलँड्स ऑक्टेव बघितले, त्यांनी काय केलं होतं, ॲटॉमिक मास याला कन्सिडर करून पिरियॉडिक टेबल्स काही बनवले होते, काही थिअरी मांडल्या होत्या त्यांनी। तर यांनी सुद्धा मेंडलीव यांनी सुद्धा ॲटॉमिक मासलाच धरून कन्सिडर करून पिरियॉडिक टेबल बनवला आणि याच्यामध्ये त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सुद्धा एलिमेंटची लक्षात ठेवली। आता त्यांनी काय केलं असेल ते आपण बघणार आहोत। तर यामध्ये त्यांनी फिजिकल केमिकल ही प्रॉपर्टी कन्सिडर केली। नंतर कन्सिडर केली तर केली हायड्राइड्स आणि ऑक्साइड सुद्धा यांनी कन्सिडर केलं। हायड्राइड्स आणि ऑक्साइड म्हणजे हायड्रोजन सोबत कंपाऊंड कसा फॉर्म करतो आणि ऑक्सिजन सोबत, हायड्रोजन सोबत एखादा एलिमेंट कंपाऊंड फॉर्म करत असेल तर त्याला हायड्राइड म्हटले जाते, ऑक्सिजन सोबत केलं तर ऑक्साइड्स म्हटले जाते। ठीक आहे। तर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्यांच्या डेन्सिटी हे सर्व त्यांनी कन्सिडर केलं आणि कार्ड बनवले। सर्व एलिमेंटचे जेवढे 63 एलिमेंट आहेत त्यांचे कार्ड बनवले, त्याचं नाव लिहिलं, मॉलिक्युलर ॲटॉमिक नंबर लिहिला, ॲटॉमिक मास लिहिलं, त्यांचं सिम्बॉल लिहिलं, हायड्राइड कसा फॉर्म करेल तो हायड्रोजन सोबत ऑक्सिजन सोबत, त्याचं मेल्टिंग पॉइंट लिहिलं, बॉइलिंग पॉइंट लिहिलं, त्यांची डेन्सिटी लिहिलं आणि असे कार्ड पूर्ण स्प्रेड केले, पसरवले आणि त्यांच्यावर मग त्यांनी स्टडी करणं स्टार्ट केलं। तर मेंडलीवचं पिरियॉडिक लॉ काय म्हणते तो बघू। तर मेंडलीवनं काय केले, व्हर्टिकल कॉलम बनवले, त्याला नाव दिलं त्यांनी ग्रुप्स, आणि हॉरिझॉन्टल रो बनवले, त्याला नाव दिलं त्यांनी पिरियड्स। सो मेंडलीव मेक व्हर्टिकल कॉलम 8 व्हर्टिकल कॉलम नोन ॲज ग्रुप्स अँड 12 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पिरियड्स। तर अशा प्रकारे त्यांनी मेंडलीव्ज पिरियॉडिक टेबल हे तयार केलं। ओके। नंतर ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही मेरिट्स होते। मेरिट्स म्हणजे त्यांचा फायदा, काही ॲडव्हान्टेजेस। तर मेंडलीव यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही ॲडव्हान्टेजेस होते, ते कोणते कोणते। सो सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, सायन्स हा सतत वाढणार आहे, हा एका ठिकाणी कुठे थांबत नाही, पुन्हा एक नवीन थिअरी येते, नवीन मग मॉडिफिकेशन्स होतात। तर हाच मेंडलीव यांनी चांगल्या प्रकारे ओळखला। कशा प्रकारे, while applying the law that properties of elements are a periodic function of their atomic masses, हा मेंडलीवचा लॉ आहे, हा पाठ झालाच पाहिजे। कुठेही तुम्हाला मेंडलीववर प्रश्न विचारला तर हा तिथे नमूद करायचा का प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, का त्यांनी ॲटॉमिक मासला कन्सिडर करून एलिमेंटचे प्रॉपर्टीज लिहिले। मेंडलीव अरेंज एलिमेंट्स विथ अ थॉट दॅट द इन्फॉर्मेशन इज अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज। सायन्स हा प्रोग्रेसिव्ह आहे। मेंडलीव यांनी ओळखलं का आज भलेही मला 63 एलिमेंट्स माहीत असेल आपल्याला, पर पुढे जाऊन नवीन नवीन एलिमेंट्स माहीत होतीलच। तर त्यांनी काय केलं, मेंडलीव पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेटेड फॉलोइंग मेरिट्स। आता या रूलने, या हिशोबाने मेंडलीव फायद्यामध्ये पडले। कशा प्रकारे, तर पहिलं बघू, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड so as to give them a proper place in the periodic table. ॲटॉमिक मास हे काही एलिमेंटचे चेंज झाले, रिवाइज झाले, म्हणजे त्यावेळेस तेवढी मॉडर्न टेक्नॉलॉजी नव्हती, तर त्यावेळेस काही चुका झाल्या असतील ना, तर त्या चुका ह्या दुरुस्त करण्यात आला। तर त्याच्यामुळे काय झालं, ॲटॉमिक मास चेंज झाले। जसं का बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 कन्सिडर करत होतं, पण नंतर त्याची व्हॅल्यू चेंज होऊन करेक्ट काय झाली 9.4, तर बेरिलियमला बोरॉनच्या पहिले ठेवण्यात आलं। ठीक आहे। दुसरा फायदा, मेंडलीवनं काय केले, काही प्लेसेस व्हॅकंट ठेवले, खाली ठेवल्या जागा।
जागा कशा खाली ठेवल्या, तर हे बघा टेबलमध्ये हा 44. आता हा एलिमेंट जो 44 नंबर दिला त्यांनी ॲटॉमिक मास त्याचा, हा 44 तेव्हा हे एलिमेंटच नव्हतं. पण मेंडेलिव यांनी हुशारीने प्रिडिक्ट केलं, त्यांनी भाकीत केलं का बा हे इथे एखादा एलिमेंट असू शकते, असला पाहिजे बा. 68, 72 हे त्यांनी कन्सिडर केलं. तर अशा प्रकारे कन्सिडर करत असताना त्यांनी मनाने नाही लिहिलं, त्यांना वाटलं का हे काहीतरी इथे असले पाहिजे. इथं त्यावेळेस नव्हते बघा, म्हणजे किती पुढचा विचार केला मेंडेलिव यांनी, म्हणजे खूप हुशार सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, हे 3 एलिमेंटच्या जागा व्हॅकंट ठेवल्या, काहीतरी बा यांच्यामध्ये काहीतरी असेल. तर अशा प्रकारे त्यांनी भाकीत केलं. नंतर हे जे होते त्यांना नाव दिलं त्यांनी, जसं का एक्झाम्पल आहे का 3 याच्यातले घेऊ एलिमेंट, त्यांना नाव दिलं एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. म्हणजे सारखे, बोरॉन सारखा एक एलिमेंट असेल, ॲल्युमिनियम सारखा एक एलिमेंट असेल ज्याच्यामध्ये बोरॉनची प्रॉपर्टी असेल इका बोरॉन, ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम सारखी प्रॉपर्टी असेल ॲल्युमिनियम, आणि इका सिलिकॉन ज्याच्यामध्ये सिलिकॉन सारखी प्रॉपर्टी असेल इका सिलिकॉन. असे 3 नाव दिले त्यांनी. हे एलिमेंट तेव्हा माहीत नव्हते. आणि त्याला 44, 68 आणि 72 असे ॲटॉमिक मास दिले सुद्धा. 44, 68, 72 एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. ठीक आहे. हे बोरॉन, याची प्रॉपर्टी अशी असेल, ॲल्युमिनियम सारखी प्रॉपर्टी असणारा हा एलिमेंट आणि सिलिकॉन सारखी प्रॉपर्टी असणारा हा एलिमेंट. तर एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन 44, 68, 72 जे ॲटॉमिक मासेस आहे हे कदाचित असू शकतात, असले पाहिजे असं त्यांनी भाकीत केलं, असं त्यांनी प्रिडिक्ट केलं. नॉट ओनली बट देअर प्रॉपर्टी वेअर ऑल्सो प्रिडिक्टेड. फक्त त्यांचे नावं आणि त्यांचे ॲटॉमिक मास नाही, तर त्यांचे प्रॉपर्टीजही त्यांनी सांगून दिले होते. बा किती पुढचा विचार केला त्यांनी, त्यांच्या प्रॉपर्टीजही भाकीत करून टाकलं. का हे यांची डेन्सिटी अशी असेल, मेल्टिंग पॉईंट असा असेल, त्यांचा फॉर्म्युला असा असू शकते, ऑक्सिजन सोबत असा तो रिॲक्ट करेल, क्लोरीन सोबत असा रिॲक्ट करेल, अशा पूर्ण त्यांनी सांगूनही दिलं होतं. नंतर हे एलिमेंट डिस्कवर झाले, सायन्स पुढे गेला, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, हे एलिमेंट पूर्ण डिस्कवर झाले आणि खरोखरच स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे 3 एलिमेंट डिस्कवर झाले आणि ज्यांची प्रॉपर्टी सारखीच होती, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन सारखीच. म्हणजे एका बोरॉन म्हणजे स्कँडियम, एका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम आणि एका सिलिकॉन म्हणजेच जर्मेनियम. सारखीच प्रॉपर्टी. पहा मेंडेलिव किती पुढे होते. आणि यांची प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण म्हणजे मॅक्झिमम प्रॉपर्टी मॅच झाली होती. तर अशा प्रकारे मेंडेलिव हे खूप मेरिट्स, हा मेरिट त्यांचा खूप पुढे गेलेला आहे. पहा ना, मेंडेलिवचं प्रिडिक्शन या टेबल 2.4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. हे मेंडेलिवचं प्रिडिक्शन एकासाठी दाखवलेलं आहे, एका ॲल्युमिनियम. तर त्याचं ॲटॉमिक मास त्यांनी 68 सांगितलं होतं आणि खरोखरच गॅलियम हा जेव्हा आला त्या जागी बसला तेव्हा 69.7 म्हणजे जवळजवळ सारखे असले. डेन्सिटी 5.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर याची डेन्सिटी पहा 5.94 म्हणजे किती प्रिडिक्शन केलं होतं त्यांनी. मेल्टिंग पॉईंट लो होणार आहे यांनी सांगितलं होतं. मेल्टिंग पॉईंट खरोखरच 30.2 लो आहे. क्लोराईड सोबत ECl3 तर पहा GaCl3 हा गॅलियमचा Ga, यांनी E घेतलं होतं म्हणून E. ऑक्साईड सोबत E2O3 हे Ga2O3 म्हणजे पहा ऑक्साईड बी सारखाच. ऑक्साईड कसा होणार आहे, एम्फोटेरिक ऑक्साईड होणार आहे आणि खरोखरच एम्फोटेरिक ऑक्साईडच होता. म्हणजे एवढा परफेक्ट प्रिडिक्शन हा मेंडेलिव यांनी केला होता. तिसरा, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबल गॅसेससाठी स्पेस नव्हती. पण जेव्हा नोबेल गॅसेस जसं का हेलियम, निऑन, आर्गॉन हे तेव्हा माहीत नव्हते, हे डिस्कवर झाले.
19th सेंचुरीमध्ये तर मेंडेलीव यांनी काय केलं, या ग्रुपला कुठेच हलवलं नाही, कुठेच याला त्रास दिला नाही, या ग्रुपला कुठे सरकवलं नाही. डायरेक्ट काय केलं, 9वा ग्रुप म्हणजे 0 ग्रुप हा ॲड केला आणि 0 ग्रुपमध्ये काय केलं त्यांनी, हे नोबेल गॅस टाकून दिले. म्हणजे एवढंही लॉजिक त्यांनी लावलं का ही डझंट डिस्टर्ब द होल पिरियॉडिक टेबल, पूर्ण पिरियॉडिक टेबलला डिस्टर्ब केलं नाही. डायरेक्ट यांनी काय केलं, 0 ग्रुप नाव देऊन दिलं आणि त्याच्यामध्ये नोबेल गॅसेस बसवून दिले. ओके. नंतर मेंडेलिव्हचे काही डिमेरिट सुद्धा आहेत. आता काही त्यांच्या हातून चुका सुद्धा झालेल्या आहेत जे त्या टेबलमध्ये बसले नाही. तर कोणते? द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. ॲटॉमिक मास कोबाल्टचा आणि निकेलचा सारखा होता. तर मेंडेलीव हे कन्फ्यूज झाले का मेंडेलीव पिरियॉडिक टेबलमध्ये पहिले कोबाल्ट ठेवायचा का पहिले निकेल ठेवायचा, हा पहिला डिमेरिट. दुसरा, आयसोटोप्स वेर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलीव. आयसोटोप्स हे नंतर आले. आयसोटोप्सची काय प्रॉपर्टी आहे माहिती आहे का, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात बट फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असतात. म्हणजे त्यांचे ॲटॉमिक मास सुद्धा डिफरंट असतात. तर मेंडेलीवला चॅलेंज आला का आता ह्या आयसोटोप्सला ठेवायचं कुठे, या पिरियॉडिक टेबलमध्ये बसवायचं कुठे. म्हणून आयसोटोप्समुळे पुन्हा मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये एक डिमेरिट आला. थर्ड आहे, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. जेव्हा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट ठेवण्यात आले, द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. आता ॲटॉमिक मास वाढत्या नंबरमध्ये ठेवले, पण हा जो राईज होता ॲटॉमिक मासमधला जो फरक होता, मागच्यापेक्षा पहिला जास्त, त्याच्यापेक्षा दुसरा जास्त, त्याच्यापेक्षा तिसरा जास्त, हा प्रेडिक्ट नाही करू शकत ना आपण का बघ किती मास चेंज होत आहे, याच्यानंतरचा एलिमेंटचा किती मास असला पाहिजे. तर ह्या प्रिडिक्शनमध्ये फेल पडला मेंडेलीवचा पिरियॉडिक टेबल. आणि दोन हेवी मेटलच्या मधामध्ये किती एलिमेंट्स असू शकतात हे ते मेंडेलीव प्रिडिक्ट करू शकले नाही. नंतर फोर्थ आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनच्या पोझिशनवर प्रश्न तयार झाला का हायड्रोजन काय करते, हॅलोजन सारखी म्हणजे ग्रुप 7 सारखी प्रॉपर्टीज दाखवते. जसं का मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजनचा H2 आहे, मॉलिक्यूल भेटतो त्याचा ॲटमॉस्फिअरमध्ये. फ्लोरीनचा आणि क्लोरीनचा F2 आहे, तर हा याच्यामध्ये असला पाहिजे, हा फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्यासोबत बसला पाहिजे. नंतर हायड्रोजनच्या अल्कली सोबतही मॅचिंग होते. पहिले हे पाहून घेऊ, फ्लोरीन आणि क्लोरीन सारखा हा पहा कंपाऊंड. हायड्रोजन काय करते, क्लोरीन सोबत, ऑक्सिजन सोबत आणि सल्फर सोबत HCl, H2O आणि H2S असा कंपाऊंड फॉर्म करते. आणि सोडियम पहा इकडे NaCl, हा HCl एकच हायड्रोजन लागला, इथं सोडियम एकच लागला. H2O हे 2 लागले ऑक्सिजन सोबत, हे N2O हे सोडियम 2 लागले. H2S 2 हायड्रोजनचे ॲटम लागले, Na2S आपला सोडियमचे 2 एलिमेंट लागले. तर हा आणि हा सारखाच झाला ना, म्हणजे सोडियमच्या लाईनमध्ये, सोडियमच्या ग्रुपमध्ये हायड्रोजन फिट बसतो. ओके. दुसरा मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन सोबत बसते त्यांच्या. हा H2 हा Cl2, NaH हा NaCl म्हणजे हा क्लोरीन सोबत मॅच होते. सोडियम सोबत किती वेळा, 1 वेळा. तर हा सोडियम सोबत क्लोरीन किती वेळा, 1 वेळा. CH4 CCl4 म्हणजे हा क्लोरीन सोबतही मॅच होते. म्हणजे मेंडेलीवला हा प्रश्न पडला का हा क्लोरीन सोबत फिट बसवेल का सोडियम सोबत फिट बसेल का सेपरेट राहील. हा म्हणजे क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत हा अल्कली मेटल जे आहे तशा प्रकारेच हायड्रोजन हा ॲक्ट करत होता. तर हे प्रॉपर्टीज हायड्रोजनच्या पोझिशनवर
प्रॉब्लेम क्रिएट होत होती का हायड्रोजन हा अल्कली मेटल ग्रुप 1 मध्ये ठेवायचा का हॅलोजन मेटल ग्रुप 7 मध्ये ठेवायचा. अशा प्रकारे मेंडेलिव्हसचे काही डिमेरिट सुद्धा क्रिएट झाले. तर आपण काय काय बघितलं, तर आपण एकदा रिव्हिजन घेऊन घेऊ. मेंडेलिव्हस पिरियडिक टेबल in 1869 to 1872 Russian scientist Dmitry Mendeleev has developed a periodic table. At that time all 63 elements were known, so he arranged in the form of 8 groups called as vertical columns. He named it 8 groups, while horizontal rows called periods. Okay, vertical columns, groups, horizontal rows, periods. After that he arranged all the elements with the chemical property, physical property, hydrides, oxides, melting point, boiling point and density. He considered all these properties and he arranged at that manner. He has put the unknown elements also, the elements which were not known at that time, and he predicted very well. So we will see merit of Mendeleev's periodic table. So what is law? Properties of elements are a periodic function to their atomic masses. This is the law of Mendeleev, and Mendeleev has revised some atomic masses. For example, previously beryllium had mass 14.09, but then it was corrected to 9.4. So he has put beryllium before boron. Second merit, second advantage, he has predicted Ica boron, Ica aluminum, Ica silicon very well, as then when it discovered in future, then it were named scandium, gallium and germanium, and their atomic masses were also predicted very well. One example is given in the table. Means atomic mass 68, that is Ica aluminum, 69.7 gallium, means near about same. Density 5.9 and 5.94, very well, all these correct. Melting point low 30.02, means all these properties were predicted by Mendeleev, and it was correct after the discovery of gallium, and it was very well fitted in that Mendeleev's periodic table. Third, there were no place for noble gas, so Mendeleev doesn't disturb the periodic table, he creates 0 group of noble gas. So that is one advantage of the merit of the Mendeleev's periodic table. Then we have seen demerits of Mendeleev periodic table. So Mendeleev failed to sequence the elements which has near about the same atomic mass, such as cobalt and nickel. Example, isotopes were discovered after Mendeleev's periodic table, and isotopes means they have same chemical property but their atomic masses were changed. So he was failed to position the isotopes. When elements arrange in increasing order of atomic mass, the mass could not be appear to uniform. This is third demerit. So between two elements, which element can be discovered or has to be discovered, it can't be said by Mendeleev. Then fourth, position of hydrogen. Hydrogen shows similarity between compounds, means that is alkali metals, and halogens also. So there was problem where to place hydrogen, in the alkali metal group, that is group 1, or in the group of halogens, that is group 7. So this is Mendeleev's periodic टेबल. तर अशा प्रकारे आपण रिव्हिजन सुद्धा घेतलेली आहे. तर हे मेंडलीव्स पिरियडिक टेबल हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर नॉर्मली प्रश्न जास्त करून विचारत असतात आणि कॉमनली एखादा प्रश्न तर असतो म्हणजे असतोच. तर हा चांगल्या रीतीने वाचून घ्यावा. हा व्हिडिओ पॉज करू हा मी टेक्स्टबुक समोर ठेवून काऊन शिकवतो, कारण की तुम्ही लक्षात आलं पाहिजे तुम्ही काय वाचायला हवं आहे. ठीक आहे.
तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसले पाहिजे. ओके, पुढचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, मॉडर्न पिरियडिक लॉ. ओके, टिल देन बाय.